नमस्कार, स्वागत आहे आपले आमच्या YouTube चॅनल गीताज व्यानमध्ये. म्हाडा पुणे मंडळाची 4186 घरांची लॉटरी जाहीर झाली आहे. आज आपण संकेत क्रमांक 916 टॉप टॉवर्स ए वाकड या प्रोजेक्ट विषयी माहिती देणार आहोत. संकेत क्रमांक 916 हा प्रोजेक्ट LIG उत्पन्न गटात येतो. यामध्ये 1 BHK चे 25 फ्लॅट म्हाडाने आपल्याला उपलब्ध करून दिले आहेत. त्याचा कार्पेट एरिया 33.18 स्क्वेअर मीटर म्हणजे 357 स्क्वेअर फीट आहे आणि 35.45 स्क्वेअर मीटर म्हणजे 381 स्क्वेअर फीट आहे. त्याची किंमत 13,99,900 रुपीज आणि 14,54,900 रुपीज आहे. अनामत रक्कम 20,000 रुपीज आहे. फॉर्मचे 708 रुपीज भरावे लागतील. या प्रोजेक्टची प्रपोज कम्प्लिशन डेट डिसेंबर 2025 आहे. या प्रोजेक्टवर कोणतेही लिटिगेशन नाही. हा प्रोजेक्ट मुंबई सातारा हायवेच्या जवळ सयाजी हॉटेल आणि फिनिक्स मॉलच्या बाजूला आहे. आम्ही आपल्याला गुगल मॅपद्वारे आजूबाजूचा परिसर दाखवत आहोत. हा अंडर कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट टॉप टॉवरचा आहे. या प्रोजेक्टमध्ये दिलेल्या रेरा नंबर अंतर्गत टॉवर ए हा 22 फ्लोअरचा आहे आणि याच सेलेबल टॉवर मध्ये म्हाडाचे फ्लॅट दिलेले आहेत. हा या प्रोजेक्टचा मास्टर प्लॅन आहे. यामध्ये टॉवर ए आणि टॉवर बी तसेच अम्युनिटीज दिलेल्या दिसत आहेत. हा ग्राउंड पार्किंग लेआउट प्लॅन आहे. यामध्ये पार्किंगची व्यवस्था केलेली दिसत आहे. हा टॉवर ए चा टिपिकल फ्लोर प्लॅन आहे. यामध्ये बिल्डरचे 6 फ्लॅट दिसत असून ब्लँक दिसत असलेले 2 1 BHK चे फ्लॅट म्हाडासाठी दिले आहेत. या प्लॅन नुसार म्हाडाचे फ्लॅट बिल्डरच्या फ्लॅट बरोबरच दिले आहेत हे आम्ही आपल्याला दाखवायचा प्रयत्न करत आहोत. हा टॉवर ए चा टिपिकल फ्लोर प्लॅन आहे आणि यात म्हाडाचे 2 1 BHK चे फ्लॅट दिसत आहेत. टॉवर ए चा हा 2nd to 7th, 9th to 12th आणि 14 to 17 फ्लोअरचा फ्लोर प्लॅन आहे. हा 8, 13 आणि 18th फ्लोअरचा फ्लोर प्लॅन आहे. यामध्ये रेफ्युजी एरिया दिलेला आहे. हा म्हाडाच्या 1 BHK चा युनिट प्लॅन आहे. यामध्ये एंट्री केल्यावर राईट साईडला लिव्हिंग विथ बाल्कनी आहे आणि लिव्हिंगच्या लेफ्ट साईडला किचन असून लिव्हिंग रूमच्या समोर छोटा पॅसेज आहे. WC आणि बाथरूम वेगवेगळे दिलेले आहेत. लिव्हिंग रूम मधून पुढे बेडरूम विथ एनक्लोज बाल्कनी देण्यात आला आहे. एनक्लोज बाल्कनी म्हणजे बाल्कनी नाही, तो एरिया वेगळा पण कव्हर्ड असतो. रेरानुसार टॉवर ए साठी पार्किंगचे नियोजन केलेले आहे. या प्रोजेक्टमध्ये स्विमिंग पूल, बेबी पूल, पूल डेक, मल्टीपर्पज पार्टी हॉल विथ स्पिल आउट टेरेस, मल्टीफंक्शनल गेम रूम, इनडोअर जिम, स्पा, क्रेश एरिया म्हणजे पाळणाघर, आउटडोअर जिम, गेस्ट रूम, गझिबो यासारख्या अम्युनिटीज दिल्या आहेत. सेलेबल टॉवर मध्येच फ्लॅट असल्यामुळे या अम्युनिटीज म्हाडा विजेत्यांना मिळू शकतात, परंतु त्याचे चार्जेस किती असतील हे त्या बिल्डरवर अवलंबून असेल. या प्रोजेक्ट पासून सयाजी हॉटेल 0 किलोमीटर, जिंजर हॉटेल 1.3 किलोमीटर, फिनिक्स मॉल 0 किलोमीटर अंतरावर आहेत. या प्रोजेक्ट पासून स्कूल, कॉलेज आणि हेल्थ केअर यासारख्या सुविधा जवळपास आहेत. या प्रोजेक्ट जवळ प्रपोज मेट्रो स्टेशन जवळच असणार आहे. येथे 378 1 BHK ची प्राइस 66 लाख रुपीज आहे. म्हाडाचे फ्लॅट 357 आणि 381 स्क्वेअर फीट आहे, म्हणजे जवळपास सारखेच आहेत. बिल्डरची प्राइस आणि म्हाडाची किंमत पाहता इतर चार्जेस पकडूनही हे फ्लॅट आपल्याला 40% पेक्षाही कमी किमतीमध्ये मिळत आहेत. या एरियामध्ये 1 BHK चा रेंट अंदाजे 18,000 ते 25,000 रुपये आहे, पण अम्युनिटीज, फर्निशिंग, फ्लोर आणि फ्लॅट साईज यावर रेंट कमी जास्त होऊ शकतो. लोकांनी सोशल मीडियावर या एरियाविषयी काही स्टार रेटिंग दिले आहेत. कनेक्टिव्हिटी 4.3 आउट ऑफ 5, लाईफस्टाईल 4.3 आउट ऑफ 5, सेफ्टी 4.2 आउट ऑफ 5, ग्रीन एरिया 4.2 आउट ऑफ 5, एव्हरेज रेटिंग 4.3 आउट ऑफ 5. मायनस पॉइंट मध्ये पीक आवर मध्ये येथे ट्रॅफिकची समस्या आहे आणि 1 BHK फ्लॅटचा कार्पेट एरिया इतर प्रोजेक्टच्या मानाने थोडा कमी आहे. प्लस पॉइंट मध्ये लोकेशन आणि कनेक्टिव्हिटी फार चांगली आहे. म्हाडाचे फ्लॅट सेलेबल बिल्डिंग मध्येच असल्यामुळे अम्युनिटीज मिळू शकतात. या प्रोजेक्टवर कोणतेही लिटिगेशन नाही.
या प्रोजेक्टची प्रपोज कम्प्लिशन डेट डिसेंबर 2025 असल्यामुळे लॉटरी लागल्यावर पोझिशन लवकर मिळू शकते. या प्रोजेक्टच्या जवळच प्रपोज मेट्रो स्टेशन असणार आहे. या सर्व गोष्टी लक्षात घेता आपल्याला या प्रोजेक्ट विषयी विचार करायला काहीही हरकत नाही. आपल्याला आम्ही दिलेली माहिती जर आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि आता आपण आमच्या चॅनलला जॉईनही करू शकता. धन्यवाद.